सतेज दुसरारणी हरि समान जाचे बल वशिष्ठ सम सर्वदा तधीह्य चित्त ते निर्मल असे असुनिया खरे भरी भरी पिसा भासतो तया गुरु गजानन प्रति सदा गणु वंदितो। कोटि ब्रह्मांड नायक आव्हान करता झुकणे कांतने अनावेश प्रणव गणेश लोहाला सोने करी म्हणून टाकी म्हणतो भूमीवरी वह मोठी घे गोदावरी म्हणून म्हणते तीर्थतीला आता विचार करावा तिथे आपल्या माधवा त्याचे मंदिर पुरातन होते साकार याचा केला जीर्णोद्धार मोठे नामाचा साकार आहे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोठा रीतला पाय शिकल्ला यांचे प्रेम बहु असे ऐसा मोठे सावकार श्रीमंतासन भरी कुठार त्याने तहा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिर वधू लागले नारीला आता पुस्तकाकार कधी कधी कांतावीत त्याने दावे पळवणं खिंकाळे रात्र दिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास सोटे तरी आघड्याच्या लोखंडाच्या साखऱ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्याल्या समही राहिल्या आपली माझी विस्फोन घरात अनेक कसादरी घरा मंदिरासमोरी
क्षणी गाय झाली तिलवाणी तिने लोचणी आणून पाणी पाहिले त्या पुण्य पुरुषा महाराज गेले त्यांना काय हा काय तुमचा मूर्खपणा गाई ऐशा यातना देणे काही बरे नव्हे त्याआधी पाय बांधले तर घरा साखा दंड लाविले तर शिंगाची बाई कोणानं द्यावा त्रास तू या सोडून मठाचं कुठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार भक्तांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा महापुरुषी मंडळी महापुरा निघून गेली गाय काही कानवाला शिपाई वाट पाहतो काय आहे
कळेना पुसण्यासाठी होईना म्हणून बंधून चरणा जला निधून थांबावी तढणा परा जगतपते अशा भरता भितरी मूर्ती ठेवल्या आसनावरी उत्तराभिमुख साजेरी शास्त्रमार्गाप्रमाणे अखेर दर्शन अवघ्यांनी घेतले जाणं जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलून मीठ ग्रंथ भाविका दाव सत्फल भक्ती हरिची करावया शुभम भवतु श्री गजाननार्पणमस्तु इति 19ोऽध्यायः समाप्तः जय गजानन जय गजानन जय गजानन अनंतकोटि महिमा
योग योगेश्वर हाती गजाना देवा विकारा प्रसादाचे जे सर्व पारायणाला जे भक्तगण बसलेले आहेत त्यांना, तर जिथे ग्रंथ आहे, ज्यांच्याजवळ ग्रंथ आहे आणि जे वाचनाला बसलेले आहेत त्यांनाच देवा वगैरे पाणी धरादा मस्तकी तो भूपाचा भूपती अनेक आहे तुझ्या हाती बघा माझी प्रती कार्य ऐसी मांडली स माझे पाप पटा पद होणं करा कृपा कृषाने करून राहो आनंदी सदा मन तुझे फिरण करावया पण अंतर गेल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या ठराने आपण असं बट्टा लावून हे होऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा नाही रुक्मिणीच्यावरा पांडुरंगा करणारा माझी इच्छा पूर्ण करे असं समाधिस्थ झाल्यावर ते इकडे साधूवर म्हणू लागले नाडी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञान भवस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्याने रवा पुष्पतृंदा गेल्यावर कोण त्याचे करणारा कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देवभरात मारा बांधणे व्यर्थके ऐसे कित्येक बोलती म्हणजे तसे सात भ्रांती महाराजांच्या दिव्य ज्योती अदृश्य आहे ते ठाया देवी इंद्राणीची तिरी ज्ञानेश्वर समाधिष्ट जरी ते आहेत भेटले बरी ते ठाई भाविका ऐशित शेगावात श्री गणानंद स्वामी शत्रुनाथ ऐसा जयांचा सिद्धांत दशरथांना देत होते ते विषयीची एक कथा सांगत तुम्ही येता था गणपत कोठारे नामे होता एक भाविक गृहस्थ हा राहिली कंपनीचा एजंट शेगावात दुपारी समाधीचा उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे गेली सर्व तयारी अभिषेकाची साजेरी शिधा मोठा भितची झालेला मोठ्या प्रमाणात एक कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हार नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणे बोला बालांचे कपडे अलंकार अंगासे करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीनं योग्य करणे दिले आपला ऐश्वर फायद्यासाठी पटले नाना प्रकारे चालले स्वस्थनावरती व्यापारी हा एका वर्षाचा आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायकराव सिरकराच्या तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधो भरला भिक्षा काही मागण्याला कोपले ना बेट्या मांडल्याद्वारे तेथे मेल भिक्षा खरी नको तडस पाय री ओसरीचे ये वेळा तरी हे बोल त्याचे भिक्षेकरी न मानिसाचे येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला घाल भिक्षा काही काही दिवस यांनी अधिकार करायला आई त्यांची समाधी झाली पाहिजे
दक्षिणा दिल्याने वो लाभ प्राप्त करण्याची पाठला करतो आम्ही भोजनाची व्रत चालत असलेले पाठलाला अशा कथा सप्तमाची एकत्र केले आहेत पाही ज्येष्ठा गजाननातीर्थायी भक्ती मंडळींची कथा इति अष्टः समाप्तः। जय गजानन जय गजानन जय गजानन पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समस्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पहिल्या अध्यायातील पाचव्या
गणनाथ